हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज मी बनवणार आहे शेवग्याच्या पानाचे वडे. तर मैत्रिणींनो, मी ही माझ्या शेतातून आणलेली आहे. अशा प्रकारची ही भाजी असते. अगदी आपल्याला कवळी भाजी घ्यायची आहे. आता आपण ही भाजी निवडून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला कवळी कवळी पानं घ्यायची आहेत. वडे बनवण्यासाठी आपण 2 प्रकारच्या डाळी घेणार आहोत. हरभऱ्याची डाळ 1 वाटी, मुगाची डाळ 1 वाटी. आपण आता हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. चला तर आपण धुवून घेऊया. डाळ आपण स्वच्छ धुवून घेतली आहे. आता आपण त्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. आपल्याला ही डाळ 7 ते 8 तास भिजू घालायची आहे. आपण रात्रभर देखील ही डाळ भिजू घालू शकतो. आता आपली ही डाळ 7 ते 8 तास भिजून झाली आहे. ह्या डाळीला मी पुन्हा 2 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे. आता आपण साहित्य बघूया. 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरं, अर्धी वाटी बेसन पीठ, चवीनुसार मीठ आणि आपल्याला शेवग्याचा पाला घ्यायचा आहे. आता आपण प्रथम हिरवी मिरची, अद्रक, लसूण, जिरं मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे. डाळ आपल्याला कोरडीच वाटायची आहे. याला आपल्याला बिलकुल पाणी घालायचं नाहीये. आपली डाळ आपण ह्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आपल्याला ही डाळ जाडसरच वाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही वाटायची आहे. आता यामध्ये आपण शेवग्याचा पाला घालून घेणार आहोत. अर्धी वाटी आपण डाळीचं पीठ घालून घेणार आहोत. चवीनुसार मीठ. आता आपण हे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊया. आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. इकडे आपलं तेल तापायला ठेवलं आहे. चला आपण आता वडे बनवून घेऊया. आता आपण हे छान परतून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व वडे बनवून घ्यायचे आहेत. चला तर मैत्रिणींनो, तयार झाले आपले शेवग्याच्या पानाचे कुरकुरीत वडे. आपण हे दह्यासोबत किंवा सॉस सोबत खाऊ शकता. तुम्ही देखील हे करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.